रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। कालपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। मात्र आज पहाटेपासूनच या ठिकाणी पावसानं थोडीफार विश्रांती घेतलेली पाहायला मिळते आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवरती सरींवरती सध्या पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतो आहे। ज्या पद्धतीनं ऑगस्ट महिन्यामधल्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस जो गायब झालेला होता तो त्या पावसाची पुन्हा एकदा दमदार एंट्री ही झालेली पाहायला मिळते आहे। जिल्ह्यातील सर्वच नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने इशारा दिलेला आहे। अरबी समुद्रात कमी जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मच्छीमारीलाही ब्रेक या ठिकाणी लागलेला पाहायला मिळतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। सध्या आपण बघतोय ते काजळी नदीचं पात्र आहे आणि काजळी नदी सुद्धा सध्या दुथडी भरून या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते आहे आणि त्याचमुळं सतर्कता म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना या ठिकाणी सावधानतेच्या सूचना दिलेल्या आहेत। आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।